मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपण जर अर्ज करत असाल तर आपल्याकडे जर रेशन कार्ड नसेल, म्हणजे एखादी नवविवाहित मुलगी असेल आणि तिच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर त्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्यांना उत्पन्नाचा जो दाखला आहे तो पतीच्या नावे काढून त्या ठिकाणी त्यांचं नाव जे आहे ते टाकून अर्ज सादर करावा लागत होता आणि याला असंख्य अडचणी ज्या आहेत त्याला सामोरं जावं लागत होतं. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याकडे जरी रेशन कार्ड नसेल आणि रेशन कार्डमध्ये जरी नाव नसेल तरी देखील आपण आपला जो अर्ज आहे तो शासन दरबारी आपण सादर करू शकता. आपण जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी जी कागदपत्र आहेत फक्त आपलं आधार कार्ड आहे, आपलं बँकेचं पासबुक आहे, या व्यतिरिक्त आपला फोटो आणि आपला शाळा सोडल्याचा दाखला असेल तर आपण अर्ज सादर करू शकता. या व्यतिरिक्त रेशन कार्डमध्ये नसेल नाव तर आपण स्क्रीनवर दिलेली जे स्वयं घोषणापत्र आहे हे स्वयं घोषणापत्र आपल्याला भरायचं आहे. याच्यावरती आपली संपूर्ण माहिती भरून हे स्वयं घोषणापत्र आपल्याला उत्पन्नाच्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारची ही एक महत्त्वपूर्ण जी योजना आहे, या महत्त्वपूर्ण योजनेसाठी हे जे स्वयं घोषणापत्र आहे ते शासनाकडून सादर करण्यात आलेलं आहे. हे स्वयं घोषणापत्र भरून आपल्याला आपला जो अर्ज आहे तो सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे या व्यतिरिक्त आपल्याकडे जरी जिल्हा बँकेचं खातं जरी असेल तरी देखील आपण आपला जो अर्ज आहे तो सादर करू शकता. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. हे जे स्वयं घोषणापत्र आहे आपल्याला जर डाउनलोड करायचं असेल तर याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल किंवा शेती.महाराष्ट्रयोजना.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपला जो अर्ज आहे तो सादर करायचा आहे. तर मी विनंती करेल की आपल्या कुटुंबामध्ये जर आपल्या माता भगिनींचं जे नाव आहे जर रेशन कार्डवरती नसेल तर हे स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून उत्पन्न किंवा अधिवास हा जो पर्याय आहे या पर्यायावरती हे कागदपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला उत्पन्न आणि उत्पन्नाच्या ठिकाणी आपल्याला हे जे कागदपत्र आहे ते अपलोड करायचं आहे. आणि अधिवास जो पर्याय अधिवास किंवा जन्म दाखला त्या ठिकाणी आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला, डोमासाईल किंवा जन्म दाखला जो आहे तो आपल्याला अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अशी नवीन काही अपडेट आली तर आपल्यापर्यंत सादर करेल.